Co-powered by Techno. हा फायदा करायचा नसेल, मी भले 2022 मध्ये सगळ्यांना विचारत होतो की बाबांनो आज काढा, माझ्यापेक्षा दुसरा कोण चांगला असला तर त्याचं नाव आज घ्या, मी तो त्याच्या पाठीमागे यायला तयार आहे. आणि जर तुम्ही आज नाव ठरवणार नसाल तर मी पुन्हा उद्या 4 पैसे खर्च करणार समाजात राहण्यासाठी, मी थांबणार नाही. पण आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की मी जरी गेली सातत्याने 5 वर्ष प्रयत्न करत असलो, मी आमदार होण्यापेक्षा बबनदादाचा पराभव होणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही जी कुठलीही गोळी द्याल ती मी घ्यायला तयार आहे. परंतु तुम्ही पण आता सगळ्या मंडळींनी आम्हाला खेळवायचं काम करू नये. भैयासाहेब आपण सर्जरी करावी, काकासाहेब आपण सर्जरी करावी, काय यातला कुठलाही एक माणूस कितीही मोठा असू द्या स्वतःच्या जीवाई कुठलाही म्हटल्यानंतर त्यात सगळे आले. आणि मी तुम्हाला सांगतो की ह्याच्या प्रवाहाच्या बाहेर गेल्यानंतर फार काहीतरी कुणाचं होईल असंही नाही. त्यामुळं माझी विनंती आहे की तुम्ही आता काहीतरी निर्णय घ्या. कारण जोपर्यंत आता फिरायचं म्हणलं तर काय होतंय, प्रत्येकाला मानणारा एखादा कार्यकर्ता त्या गावात असतो. मग शिवानंदाचा कार्यकर्त्याने म्हणायचं बाबाच्या मागे कसं जाऊ, धनाज तात्याच्या कार्यकर्त्याने म्हणायचं बाबाच्या मागे कसं जाऊ, शिवबाबाला मानणाऱ्या कार्यकर्त्याने म्हणायचं मी कशाला जाऊ, भारत दलालाच्या कार्यकर्त्याने म्हणतो मी कशाला जाऊ. आणि ह्याच्यामध्ये आज त्या ठिकाणी आपल्याला गावभेट दौरे करता येत नाहीत. आणि दुसरं कारण, गावभेट दौरा आम्ही आमच्या मागे 4 चिटप आहेत, बाकीचे जे आहेत का नाहीत मला माहित नाही. आपण ज्याच्याकडे जाऊन भेटल त्याला लगेच पाठीमागणं गाठलं जातं. तुझी काय अडचण आहे, तुला काय पाहिजे हे सगळं विचारलं जातं. ज्या विकासाचा आभास या तालुक्यामध्ये निर्माण केलेला आहे, तुम्हाला एकच छोटंसं उदाहरण सांगतो. 30 वर्षापासून सत्ता आहे, 4 किलोमीटर धरणाचं बॅकवॉटर आहे. 30 वर्षातल्या 25 वर्ष सत्ता बबनदादाची आहे. अजून टेंभुर्णीला प्यायला पाणी नाही. ह्याच्यापेक्षा अख्ख्या तालुक्याचं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. अकलूजला दवाखाने नसते तर किती माणसं गेली असती माहित नाही. इंदापूरमध्ये रस्ता खराब मुद्दाम ठेवला होता 2-4 वर्ष, अकलूजची आवक कमी व्हावी, त्याच्यात काय धापाच गेली असते. कालचंच उदाहरण सांगतो. आमचे पाहुणेच आहे, रमेश पाटलांचे वडील त्या ठिकाणी ऍक्सिडेंट मध्ये गेले. मोहोळचा उड्डाणपूल, टेंभुर्णीचा रस्ता आणि आडेगावचा उड्डाणपूल हे 3 कामं एका वर्क ऑर्डर मध्ये होते. तिथल्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी सांगितलं की हा इथं पूल नको, आमचे गाळे जात आहेत, आमचं हॉटेल जात आहे. आणि तो मंजूर असलेला वर्क ऑर्डर झालेला पूल झाला नाही. 50 जीव त्या ठिकाणी अगोदर गेले होते. आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या माडा विधानसभा अध्यक्षांच्या वडिलांचा जीव त्या ठिकाणी तो गेला. तर असं हे सगळं ह्या करमाळा चौकामध्ये, अकलूज चौकामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये सगळं मधला डिवायडर काढून टाकला, गटर काढून टाकला. स्वतःच्या भावाला गेली 12 वर्ष वनवासात जाऊन बसलेल्या भावाला 10 किलोमीटर जाऊन आणू शकत नाही, स्वतःच्या पुतण्याचं समाधान करू शकत नाही. तो माणूस तुमचं आमचं समाधान काय करणार, एवढंच मला तुम्हाला विचारायचंय. खरं तर तुम्ही सगळ्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे होतं, पण तुम्ही कुणी न बोलल्यामुळं तुमचं सगळं, हितल्यांचं सगळंच मला बोलावं लागलं. या कार्यक्रमाचा उद्देश भैयासाहेब, दादा आणि काकासाहेब, बबन दादाला ह्या पक्षामध्ये कुणीही मान्य करणार नाही. आणि जर तुतारीचा पराभव या माढा विधानसभा मतदारसंघात व्हायचा असेल तर रणजित शिंदेला उमेदवारी द्या. त्याला राहुल गांधी येऊ द्या, पवार साहेब येऊ द्या, उद्धव साहेब येऊ द्या, त्याला कुठलंही तिकीट द्या, कुठलाही नेता आणा. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.